संत तुकाराम महाराज मंदिराच्या जागेवर तलाठी कार्यालय बांधकामांवर आक्षेप नोंदवित तोंडोळीत नागरिकांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आला। आजचा दुसरा दिवस असून ग्रामपंचायतीच्या मूळ रेकॉर्डमध्ये फेरबदल करून संत तुकाराम मंदिराच्या जागेवर तलाठी कार्यालयाचं बांधकाम केल्याने तोंडोळीत ग्रामपंचायतीच्या पुढे आमरण उपोषणाला नागरिक बसलेत। सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली। मनमानी व संगनमताने ग्रामपंचायत कार्यालयाच्या मूळ रेकॉर्ड्समध्ये फेरबदल करून संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन मंदिराची जागा सरकारी दाखवून तेथे तलाठी कार्यालय बांधकाम उभारणीचा घाट घातला जातोय। याला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला असून संबंधितांची चौकशी व कारवाईची मागणी करत काही नागरिक थेट ग्रामपंचायतीच्या पुढे 1 एप्रिलच्या मुहूर्तावर आमरण उपोषणाला बसलेत। या अगोदर 2 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात उपोषणार्थी बाळासाहेब कचरू बर्वे व वसंत कान्हू शेजूळ यांच्या म्हणण्यानुसार पैठण तालुक्यातील तोंडोळी येथे गेल्या 5 वर्षात सरपंच, ग्रामसेवक व महिला सदस्य यांच्या नातेवाईकांनी प्रचंड भ्रष्टाचार केलेला असून त्यात मुख्यतः गावाच्या मूळ रेकॉर्डमध्ये फेरबदल करून श्री संत तुकाराम वैकुंठ गमन मंदिर संस्थानाची नावे असलेली मिळकत क्रमांक 534 मधील 55/130/7150 चौरस फूट जागेचे नाव हटवण्यासाठी मूळ रेकॉर्ड गायब करून नवीन रजिस्टरला सरकारी जागा असा उल्लेख करून तेथे फक्त निधी उकळण्याच्या उद्देशाने तलाठी कार्यालय बांधकाम करण्याचा घाट घातला। तसेच गावाचा मुख्य रस्ता ग्रामपंचायत कार्यालय ते छापेकर यांच्या घरापर्यंतच अर्धवट अवस्थेत सोडून पूर्ण पेमेंट उचलून भ्रष्टाचार केला। गावाच्या आरोग्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचे पाणी फिल्टर संयंत्र देखील विनाकारण उकळून टाकून ते ठिकाण बंद अवस्थेत उभे करून ठेवले। दरम्यान उपोषणाच्या पहिल्याच दिवशी 2ही उपोषणार्थींचे रक्तदाब वाढला असल्याचं वैद्यकीय पथकातील कर्मचारी यांनी 2दा तपासणी केल्यानंतर सांगितलं। तसेच यातील बाळासाहेब बर्वे यांची अशातच अँजिओप्लास्टी झालेली आहे। यावर पैठण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ मनोरमा गायकवाड यांनी विस्तार अधिकारी यांना पत्र काढून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.